हॅलो फ्रेंड्स. आजचा आपला टॉपिक आहे फ्लूइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. अन्न, वस्त्र, निवारा या जशा 3 मूलभूत गरजा आहेत, तसं पाणी सुद्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता बघा, टोटल बॉडी वॉटर बॉडीमध्ये टोटल बॉडी वॉटर अडल्ट मेलमध्ये किती असतं? 60% असतं आणि 50% अडल्ट फिमेलमध्ये असतं. आता बघा, जे जास्त जाड लोक आहेत किंवा म्हणजे जे ओबेस आहेत आणि जे छोटे छोटे मुलं आहेत, त्यांच्यामध्ये पाण्याची मात्रा खूप कमी असते. का? कारण त्यांच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं. ओके. आता बघा, हे जे बॉडी फ्लुइड आहे ते कशामध्ये डिवाइड केलंय? 2 याच्यामध्ये डिवाइड केलंय. ओके. पहिलं आहे इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि दुसरं आहे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड. इंट्रासेल्युलर फ्लुइड म्हणजे काय? की जे बॉडी आणि सेल्सच्या आतमध्ये जे पाणी यूज होतं त्याला आपण काय बोलतो? इंट्रासेल्युलर फ्लुइड. जे किती आहे? 40% आणि पूर्ण आपल्या बॉडीच्या जे आपलं टोटल बॉडी वॉटर याच्यामध्ये किती आहे? 2/3 ऑफ टोटल बॉडी वॉटर आहे. ओके. आता एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड काय आहे? 20% ऑफ टोटल बॉडी, म्हणजे आपल्या जे बॉडीचं वेट आहे त्याच्यामध्ये किती? 20% हे पाणी आहे आणि 1/3 ऑफ टोटल बॉडी वॉटर. टोटल बॉडी वॉटर मधले किती? 1/3 म्हणजे 1/3%. आता हे जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे ते काय आहे बघा, 2 ह्याच्यात डिवाइड केलंय. पहिले इंटेस्टिनल फ्लुइड आणि दुसरं प्लाझ्मा. प्लाझ्मा आणि इंटेस्टिनल फ्लुइड मध्ये जे काय आहे ते जे 20% वगैरे आहे ते काय त्याच्यात डिवाइड केलेले आहे. आता बघा, वॉटर बॅलन्स. वॉटर बॅलन्स हा इम्पॉर्टंट आहे का? कारण बघा, जर आपल्या बॉडीला वॉटर बॅलन्स असेल तरच आपली बॉडी एक नीट राहू शकते. आता जर आपण पाणी जास्त पितो आणि त्याचा युजच कमी होतोय तर काय होतं? आपल्याला ओव्हर हायड्रेशन होते. ओके. आणि जर जर काही लोक पाणी खूप कमी पितात आणि त्यांचा जो यूज आहे, पाण्याचा जो यूज आहे तो काय खूप होतोय, त्याला काय होतं? डिहायड्रेशन होतं. त्या डिहायड्रेशन खूप कारणांमुळे होतं, जसं की उलटी, जुलाब किंवा जास्त लोक उन्हामध्ये चालून आले तर ह्याच्यामुळे पण डिहायड्रेशन होतं. ओके. आता बघा, आता हे ओव्हर हायड्रेशन, डिहायड्रेशन हे कसं डिसाईड करायचं? आता बघा, आपल्या पाण्याचा इंटेक किती आहे? 1500. लिक्विड इंटेक किती आहे? 1500 असेल. त्याच्यानंतर सॉलिड फूड जे आपण खातो त्याच्यामधून आपल्याला 800 भेटते आणि जे ऑक्सिडेशन त्याच्यामधून किती होते? 500. हे काय झालं? आपला इंटेक झाला. आता आउटपुट बघा. आउटपुट आउटपुटमध्ये बघा, पाणी जेवढं आपण पिलं त्याच्यापेक्षा ते सगळं काय जातंय? युरिनमध्ये जातंय. दुसरं आहे स्वेट, म्हणजे आपण काही लोकांना घाम येतो. नॉर्मली सगळ्याच लोकांना घाम येतो. त्याच्यामध्ये किती जातोय? 600. आता एक्सप्रेशन मध्ये किती जाते? 400 जाते. आणि आता दुसरं आहे फिसेस. फिसेस मध्ये किती जाते? 100. बघा, इनटेक जेवढा घेतो त्याच्या दुप्पट तर आपलं आउटपुट होतं. त्यामुळं त्यामुळं आपण बोललो ना की 2-3 लिटर कमीत कमी पाणी पिलं पाहिजे दिवसातून. तर काय होतं? आपली बॉडी आणि इलेक्ट्रोलाइट जो बॅलन्स आहे तो काय होईल? मेंटेन होईल किंवा बॅलन्स होईल. ओके. हे झालं फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. एकदम इझी वे मध्ये तुम्हाला मी सांगितलंय. गाईज, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.